नमस्कार मंडळी, आम्ही आहोत गणपतीपुळेच्या बीचवर। गणपतीपुळेच्या बीच अतिशय सुंदर आहे। एका बाजूला निसर्गाच्या सानिध्यात वसलेले सुंदर गणपती बाप्पाचे मंदिर आणि हा निळाशार समुद्र। परतीचा पाऊस असल्या कारणाने ह्या बीचवर तशी पर्यटकाची गर्दी नव्हती। हे दादा पागाने मासे पकडून येथे विकत होते। समुद्राच्या लाटामध्ये हे पाग फेकले की बरेच मासे ह्या पागाला लागत होते। अशा प्रकारे हा दादाचा दिनक्रम। दुसरं म्हणजे येथे काही स्थानिक लोक मासे खरेदीसाठी आलेले। मस्तच ना, ताजे मासे खरेदी करायला मिळतात आणि भाव पण करून एक दोन मासे एक्स्ट्रा पण भेटतात। हे पाणी आलं पाहिजे पुढे जाणार पाणी नाही द्या अजून मगाशी येतो बघा आलं पाणी आलं पाणी। समुद्राच्या लाटेमध्ये पागाने मासे कसे पकडतात हे बघून आम्ही निघालोय रत्नागिरीतील लोकप्रिय समुद्र किनाऱ्यापैकी असलेल्या आरेवारे बीचला व तिथून जाणार आहे आम्ही भाटी बीचच्या अगदी शेजारी असलेल्या झरी विनायक मंदिराला भेट द्यायला। महाराष्ट्रातील निसर्ग सौंदर्याने परिपूर्ण असा रत्नागिरी जिल्हा नेहमीच पर्यटकांना आकर्षित करतो। पुरेला
उत्तुंग असं सह्याद्री तर पश्चिमेला विशाल अरबी समुद्र, त्यामध्ये वसलेला रत्नागिरी. आरेवारे समुद्र किनारा गणपतीपुळे मंदिरापासून सुमारे 8 किलोमीटर अंतरावर आहे. आम्हाला असे वाटत होते की समुद्र किनाऱ्याचे स्वयंभू रूपच पाहतोय. आरेवारेचं निसर्ग सौंदर्य पाहून याला निसर्ग चमत्कार म्हणायला काही हरकतच नाही. अजिबात गर्दी गोंगाट नसलेल्या शांत तीराच्या बाजूने आमचा प्रवास चालू आहे. समुद्र किनाऱ्याच्या बाजूला नयनरम्य हे गाव. समुद्राच्या काठी निसर्ग सौंदर्यात कौलारू घर, बाजूला माडाची झाडे. कोकणातले उत्तम निसर्ग सौंदर्याचा अनुभव घ्यायचा असेल तर अशा गावात 1-2 दिवसासाठी मुक्कामी राहायलाच पाहिजे. दोन्ही बाजूला असलेली झाडे, माड पोकळीच्या बागा, त्यांच्या छायेत विसावलेली छोटी छोटी घरकुल, मंदिर, हिरवीगार वनराई आणि वर आकाशाची निळाई, वाऱ्याची झुळूक. खरं तर ही निसर्गभूमी परमेश्वराने एकाच ठिकाणी एवढं निसर्ग सौंदर्य ओतलंय ना, त्यांचा कित्येक जणांना हेवा वाटावा असा हा दृष्टी दुर्लभ देखावा. इकडे राहण्यासाठी पण खूप छान छान हॉटेल आहेत. ह्याच रस्त्याने पुढे गेल्यावर आरेवारी हे 2 बीच लागतात. गणपतीपुळेवरून जाताना पहिले वारे बीच लागते व दुसरे आरे बीच लागते. खरंच किती सुंदर आहे ना. दोन्ही साईडला डोंगर आणि पुढे गेल्यानंतर समुद्र. हे सौंदर्य पाहण्याचे भाग्य आम्हाला लाभलं. हा निसर्गमय पट्टा कसा वाटते, छान ना. स्वप्नाच्या हिंदोळ्यावर स्वार घेऊन कोकणाच्या रस्त्यावर कसे रमून जातो हे कळतच नाही. एकदा भेट देऊन गेलेल्या पर्यटकाला परत येण्यासाठी कोण आवत असेल ना. इतकी अफाट नैसर्गिक संपत्ती कोकणाला मिळालेली आहे. हिरवेगार डोंगर, समुद्र किनारा, नद्या, तसेच माड, आंबा, काजू, फणसच्या बागा. त्यामुळे कोकणचे वैभव खुलून दिसतं. बाप रे, प्रचंड सुंदर आहे ना हा समुद्र किनारा. मस्त लाटा येतात, अतिशय सुरेख आणि सुंदर. निळा समुद्र, निळा आकाश व पांढरी शुभ्र ढगाचे दर्शन झालं. आणि समुद्रात इतक्या बोटी पाहण्याची ही पहिलीच वेळ. अशा प्रकारे आम्ही भाटे बीचचा रस्ता पकडला. 4-5 किलोमीटर लॉंग ड्राईव्ह करू लागलो. समुद्र रस्त्याची सफर केली. रस्त्यावरून मनमोहक नजारे आम्ही पाहत होतो. काही कोकणी गावाची उतरते छपरी घरे पाहत होतो. हे ठिकाण खरंच निवांत आहे. इथला परिसर, इथलं वातावरण अनुभवून आम्ही चकित झालो. इतकं सुंदर, शांतता देणारे हे ठिकाण अशा धावत्या युगाला
आपल्याला मनाला प्रसन्न करून जातं. अशा प्रकारे पुढे गेल्यानंतर समुद्राच्या बाजूला बरेच रिसॉर्ट आहेत. असेच एक सुंदर रिसॉर्ट म्हणजे आरेवारे बीच रिसॉर्ट. ह्या रिसॉर्टमध्ये गेल्यानंतर पहिले दर्शन घडते म्हणजे सर्जराजाचे. असे वाटते की खरोखरच इथे बैल उभे आहेत. ही जी समुद्र खाडी आहे ती आरे बीचला जाऊन मिळते आणि हा समुद्र खाडीवरला ब्रिज आणि पुढे गेल्यानंतर हा आरे बीच. आणि आम्ही आता आलो आहे आरे बीचवर. पांढरी शुभ्र रेती, दूरवर पसरलेला समुद्र किनारा. अशा प्रकारे आम्ही आरे बीचचा नजारा बघून आता निघणार आहोत भाटे बीचच्या अगदी शेजारी असलेले झरी विनायकाचे मंदिर बघायला.
निसर्गमय रस्त्याचा आनंद घेत आम्ही निघालो आहे झरी विनायक गणपती मंदिराचे दर्शन घ्यायला. आता आम्ही जाणार आहोत रत्नागिरीतील भाटे बीचच्या अगदी शेजारी असलेल्या झरी विनायक मंदिराला भेट द्यायला. मंदिर तसं छोटं आहे पण खूप सुंदर मंदिर आहे. त्याच मंदिरामधील गणपती बाप्पाची मूर्ती पण खूप सुंदर आहे. आपण पाहूया झरी विनायक मंदिराचा प्रवास. मंदिर पुरातन व फार जुनं मंदिर आहे. मंदिराच्या बाजूला हिरवागार डोंगर, जवळच निळाशार समुद्र किनारा व नारळ सरूच्या बागा, यामुळे येथील वैभव खुलून दिसतो. डोंगर कुशीतून झरे वाहत असल्यामुळे या मंदिराला झरी विनायक मंदिर बोललं जातं. अतिशय सुंदर रमणीय परिसर आहे. गणपतीच्या समोर सुंदर तलाव आहे. हे तलाव नेहमी पाण्याने भरलेला असतो. आता आपण मंदिरात जाऊया. इथे शिळेत उमटलेला गणपती बाप्पाची आकर्षण मूर्ती आहे. मूर्ती पाहून मन अगदी प्रसन्न होते. अशा प्रकारे आम्ही बाप्पाचे मनोभावाने दर्शन घेतले. अतिशय सुंदर रमणीय परिसर आहे. गणपतीच्या समोर सुंदर तलाव आहे. हे तलाव नेहमी पाण्याने भरलेले असते. गाभाऱ्याजवळील गोमुखातून येणारं पाणी या तळ्यात साठतं. या तळ्यात आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे मासे पण पाहायला मिळतात. खूप मोठे मोठे मासे आहेत आणि कासव पण आहेत आणि हा पांढरा शुभ्र मासा. अशा प्रकारे हा आमचा झरी विनायक मंदिराचा प्रवास.